दिनांक 23/10/2025 रोजी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील डिस्ट्रिक्ट बारचे आमचे मेंबर राजकिशोर कुशवाह यांना ज्या पद्धतीने या दिवशी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन येथे मारहाण झालेली आहे, त्यांची लूटमार झालेली आहे, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे। या दिवशी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये रेल्वे स्टेशनवर त्यांच्या नातेवाईकांसाठी ते उभे असताना तिथे संबंधित जे कोणी चोर चोरटे किंवा कोणत्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याशी संगनमत करून तिथे लपे छुपून बसलेले होते, त्या हरामखोर अवलादींनी अशा पद्धतीने वकिलावर प्राणघातक हल्ला केलेला, त्यांच्या खिशातले काही पैसे आणि त्यांना जीवे मारण्यात पैसे घेतलेले आहेत आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। अशाच पद्धतीची घटना 1-1.5 वर्षापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये वकील दाम्पत्याला त्यांच्या मिस्टर आणि त्या वकील मॅडम या दोघांचा कोर्टाच्या प्रिमायसेसमधून किडनॅप करून त्यांचा खून करण्यात आला होता। अशाच पद्धतीच्या घटना या महाराष्ट्रभर आणि देशभर चालू आहेत। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः वकील आहेत, त्यांना या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद डिस्ट्रिक्ट बारच्या वतीने मी अशा पद्धतीने निवेदन करतोय की ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिल ज्या पद्धतीने मी तुमच्या खोलात जाणार नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने डॉक्टरांना प्रोटेक्शन ऑफ डॉक्टर्स बिल आणलं, तर त्याच पद्धतीने ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिल मागील कित्येक वर्षांपासून जे थांबलेलं आहे तर त्याला पास करण्याची जबाबदारी तुमची आहे। तुम्ही स्वतः वकील आहेत आणि समाजामध्ये न्याय राहावा, ज्युडिशियल सिस्टीम मजबूत राहावी, सेपरेशन ऑफ पॉवर राहावी, कोणत्याही प्रशासनाच्या आणि शासनाच्या आधिपत्याखाली ज्युडिशियरी काम करणार नाही, या पद्धतीने आपण सेपरेशन ऑफ पॉवर ॲडॉप्ट केली। आज आमच्या वकील बांधव राजकिशोर कुशवाह यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही सर्व वकील बांधवांच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो। आज 4 दिवस उलटले तरी देखील संबंधित आरोपी यांना पकडण्यात आलेलं नाही, अटक करण्यात आलेली नाही आहे। तर मी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद वकील संघ यांच्या वतीनं आमचे सर्व छत्रपती फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या वकिलांच्या वतीनं एक आवाहन करतोय की येणाऱ्या 24 तासाच्या आत सदरील जे आरोपी CCTV मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन पोलिसांना आहे तिथून तुम्ही CCTV काढणे आणि जशा पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, जसं CRPCने ठरवलं आहे, DNSSने ठरवलं आहे, त्याच पद्धतीने झालं पाहिजे, अशा पद्धतीचा एक इशारा देतोय। या घटनेचा या वकील संघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि या घटना नेहमी होत आहेत। त्यामुळे ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिल या वर्षाला 2 महिने बाकी आहेत, या 2 महिन्यामध्ये कोणत्याही पद्धतीने ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिल लागू झालं पाहिजे असा एक इशारा देतो। जय भीम, जय शिवराय।